सगळ्या उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत आहे। खरंच यांना कसं लाज वाटत नाही, कारण शेतकऱ्याचं 100% नुकसान झालेलं आहे। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्याची थट्टा केली आहे। GR काढून जो अतिवृष्टी एवढी मोठी झाली असताना गेल्या वर्षी जे सत्तेच्या वेळेस त्याने जे वचन दिलं होतं त्या वचनाची पूर्तता न करता फक्त नांदेड जिल्ह्याला 553 कोटी असं काहीतरी अतिवृष्टीचा GR काढला आहे। खरंच हे शेतकऱ्यासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि सत्ताधारी आमदार असो खासदार असो आणि एवढा निधी दिला म्हणून आज आपण बघत असताल व्हॉट्सअपच्या माध्यमातून याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं सगळ्या उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत आहे। खरंच यांना कसं लाज वाटत नाही, कारण शेतकऱ्याचं 100% नुकसान झालेलं असताना सुद्धा ते आपल्या शेतकऱ्यांना जे 3 हेक्टरी देतो म्हणले होते ते 3 हेक्टरी सुद्धा अनुदान दिलं नाही आणि मोठमोठ्या गोष्टी केले। 50,000 देऊ, 60,000 देऊ, 10,000 आणि डोळ्याला शेतकऱ्याचा फक्त आम्ही JRचा सगळे शेतकरी संघर्ष समिती धर्माबाद तालुक्याचा जाहीर निषेध करतो। जय हिंद जय भारत। पानसरे चौकात शेतकरी बहुसंख्येने जमा होऊन या महाराष्ट्र शासनाचा शेतकऱ्याप्रती किती पुळका दाटून आलाय त्याचा निषेध करण्याकरता या शासनानं 3 हेक्टर पर्यंत निधी द्यायचं धोरण ठेवलं। यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे जास्तीचं नुकसान झालेले असताना सुद्धा गत वर्षी 812 कोटी रुपये या जिल्ह्याला मिळाले असताना यावर्षी 553 कोटी रुपये म्हणजे तुटपुंजी मदत शेतकऱ्याप्रती देण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दल मी शासनाचा जाहीर निषेध करतो व शासनाला यापुढील काळात निर्माण झालेल्या परिस्थितीला तोड देण्याकरता आपल्याला यापेक्षा तीव्र आंदोलन करावे लागणार आहे, याची मी शेतकरी मोर्चातर्फे आपल्याला विनंती करतो। त्याशिवाय 1 महिना झाला, या महिन्यामध्ये 3 वेळेला महापूर सुद्धा आला। ढोल देण्याची पद्धत आहे। आमचा शेतमजूर महिनाभरापासून कुठलेच काम नसल्यामुळे उपाशीपोटी आहे। शेतकऱ्याची अवस्था मृतावस्थेत झालेली आहे। तर EGS मधून 1 महिन्याचं त्या जे शेतमजूर आहेत त्यांना द्यायला पाहिजे याची आठवण या शासनानं विसरलेली आहे। शेतकऱ्याला कुठल्याच चिखल आणि पाण्यामुळे कुठलंच काम करता येत नाही, त्यामुळं शेतकऱ्याची जी दुरावस्था आहे त्याबद्दल या शासनाला जो कळवळा वाटला आणि 800-1200 कोटी रुपये अतिवृष्टीचे दिलेल्या गेल्या वर्षी असताना यावर्षी अतिवृष्टी तसेच महापुरानं त्यापेक्षा दुप्पट नुकसान होऊन आम्हाला गतवर्षीच्या रकमेच्या अर्ध्या रकमेवर आणून ठेवलं। त्यामुळं माझं ह्या शासनाच्या या निर्णयाबद्दल जाहीर निषेध। या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की ऑगस्ट 2025 मध्ये धर्माबाद तालुक्यामध्ये जे ढगफुटी अतिवृष्टी झाली आणि त्या ढगफुटी अतिवृष्टीमध्ये धर्माबाद तालुक्यातील सर्वच गावातील पिकाचं 100% नुकसान झालेले आहे आणि ह्या नुकसानीचं पंचनामे करून कोल्हापूरच्या धर्तीवर आम्हाला आमचा मावेजा मिळावा यासाठी आणि दुसऱ्या अनेक 10 मागण्यासाठी दिनांक 8 तारखेपासून शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशासनाला निवेदन देऊन कारेगाव फाटा येथे साखळी उपोषणास बसण्यास सुरुवात केलेली होती। पण शासनाने याची दखल न घेता काल रात्री हेक्टरी म्हणजे एका गुंठ्याला 85 रुपये प्रमाणे आपत्ग्रस्त निधी जाहीर केलाय। ही
शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा केलेली आहे. तर ह्या शासनाला एवढंच सांगणं आहे की 85 रुपये आम्हा शेतकऱ्यांना देण्यापेक्षा आम्हाला दिलेले 85 रुपये आम्हीच आपल्या खात्यामध्ये तुमच्या डिझेलला, आमदाराच्या खासदारांच्या डिझेलाचे पैसे नसतील तर तेच पैसे आम्हीच तुमच्या खात्यामध्ये जमा करू आणि तुम्ही तुमच्या डिझेलमध्ये टाकून फोटो काढून घेऊन अजून मोठमोठे बॅनर तुम्ही लावा आणि शेतकऱ्यांना मरण यातना भोगू द्याव्या, एवढी मी शासनाला हे करतो. आणि आज हे आंदोलन तीव्र स्वरूपात म्हणजे सुरुवात झालेली आहे. आज तोळागाव येथील एका नागरिकाने नदीमध्ये, नाल्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. वेळीच प्रसंग साधून त्याचा जीव वाचवलेला गेलेला आहे म्हणून तो वाचला. पण यापुढे जर शासनाने आमच्या 10 मागण्या दिलेल्या, जे 10 मागण्या आहेत त्या मागण्याचा गांभीर्याने जी दखल घेतली नाही शासनाने तर यापुढचं आंदोलन तीव्र होईल आणि शेतकरी हातात दांडुके घेऊन मग हे आंदोलन करतील. त्यावेळेस मग याला सर्वस्वी प्रशासन आणि सरकार जबाबदार राहील असं मी या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं व्यक्त करतो. ठिकाणी GR जाळून त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो. शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघर्ष समितीचा ह्या शासनाचा धिक्कार असतो. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.